शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे. तर राज्य आणि केंद्र सरकारने काय महत्त्वाचा निर्णय घेतला कांदा भावासंदर्भातील संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोड आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जसं लाईक म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव, अशी सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांची झाली. आणि सरकार कांदा निर्यात व्यवस्थित होऊ देत नाही. कांद्याला 12 रुपये 35 पैसे असे भाव देऊ असं म्हणत आहे, परंतु ते भाव कितपत योग्य आहे त्यामध्ये साधा चहासुद्धा येत नाही. शेतकऱ्यांची वस्तुस्थिती जर पाहिली तर आज रोजी जे रेट पाहिले तर कांद्यासाठी लागणारे खर्च, पेट्रोल सर्वात अगोदर डिझेल, आता या काही दिवसातच त्याचे रेट वाढवले. मजूर खर्च, इतर खर्च, खत, बियाणे, औषधी, फवारणीसाठी लागणारे मजूर खर्च आणि फवारणीसाठी लागणारा खर्च, सर्व स्तरावर भाव कित्येक पटीने वाढलेले आहे. परंतु सरकार यांना जाग नाही आहे. कारण या ठिकाणी बघितलं तर सर्व स्तरावर रेट वाढले, परंतु शेतमालाचे रेट यांनी वाढवलेले नाही आहे. ते उलट कमी आणि कमी आणि असे काही ते सांगताय की ते उपकार करताय, इतके काही असे 12 रुपये 35 पैसे भाव देतोय अशा प्रकारचे सांगताय. परंतु ही वस्तुस्थिती आहे. फार बिकट परिस्थिती, दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. कांदा साठवावा तर तो सडतो आहे, विकावा तर मातीमोल भाव त्याला आहे. यंदा गारपीट आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याने कांद्याच्या दर्जाला घसरण झाली आहे. यामुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढले असून चाळीत साठवावा की विकावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. साठवावा तर सडतोय आणि विकावा तर बाजारातील सरासरी 800 ते 900 रुपयाची कवडीमोल भाव मिळत नसल्याने शेतकरी द्विधा मनस्थिती सापडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कांदा विक्रीला पसंती देताना दिसत आहे. कांद्याला उत्पादन नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रात अव्वल आहे. त्यातच कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, निफाड, येवला आणि सिन्नर या तालुक्यात उन्हाळी कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. मात्र यंदा हवामान बदलामुळे कांद्याची सरासरी उत्पादकता 25 टन प्रति हेक्टरी 23 टन प्रति हेक्टर आली आहे. 25 टन प्रति हेक्टरवरून 23 टन प्रति हेक्टरवर आली आहे. अशी सध्याची परिस्थिती आहे. म्हणजे एकंदरीतच 2 टनाचा फटका एकंदरीतच बसतो आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच उत्पादन होत नाही आहे, त्यामध्ये भावही कमी आहे. जिल्ह्यात डिसेंबरनंतर शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले, मात्र त्यानंतर कांदा काढणीपर्यंत 2 ते 3 वेळा अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 44,000 हेक्टरवरील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादनात घट झाली आहे, पण कांदा सडण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नाईलाजाने शेतकरी कांदा विक्री करत आहे. जिल्ह्यातील उन्हाळी कांद्याला उत्पादन गेल्या वर्षीच्या 58.84 लाख टनावरून यंदा सुमारे 41 लाख टनापर्यंत घसरण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या शासनाच्या कृषी विभागाला सर्वच माहिती आहे, किती घटणार आहे, कसे घटणार आहे, उत्पादन कसं आहे, सध्याची परिस्थिती काय, परंतु ते योग्य निर्णय शेतकऱ्यांप्रती आत्मीयता, शेतकऱ्यांप्रती काय परिस्थिती शेतकऱ्यांची होती आहे त्यांच्याशी काही घेणं नाही, सगळं माहिती असूनसुद्धा. परंतु वस्तुस्थिती जर असे राहिले तर नक्कीच येणारे दिवस फार बिकट आहे. कारण की शेतकऱ्यांचा उत्पादन शुल्क जरी निघत नसेल, म्हणजेच त्याला 20-25 रुपयाच्या घरात खर्च त्या कांदा पिकासाठी लागवडीचा सर्व स्तरावर येतो आहे, परंतु त्याला भाव 2, 4, 5 आणि सरकार सांगते 12 रुपये 35 पैशाने खरेदी करू, परंतु ती वास्तविक मुळात त्या भावानेही खरेदी सध्या होताना दिसत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि घोषणा करून तरीसुद्धा त्यांना लाजिरवाणी गोष्ट आहे. घोषणा 12 रुपये 35 पैसे, 10-15 रुपयाला 20 रुपयाला तर चहा भेटतो आहे दादा, परंतु शेतकऱ्यांच्या मालाची किंमत इतकी कवडीमोल का झाली आहे
या सरकारला निवडणूक आली तर आश्वासन द्यायचं, मतदान लाटायचं, नंतर जैसे ते जे करायचं ते करताय. नाशिक जिल्ह्यात यंदा 2,25,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बी आणि उन्हाळी लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लागवड या ठिकाणी क्षेत्रात 25,679 हेक्टरने घट झाली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे तसेच अतिवृष्टीला सुरुवातीला कांदा रोपाचे मोठे नुकसान झाल्याने लागवडीचे क्षेत्रही घटले दिसले. त्यासोबतच उत्पादन ही अपेक्षेप्रमाणे निघाले नसल्याने कांद्याला दर्जा ढासळला आहे आणि परिणामी उत्तम दर्जाचा कांदा चाळीत साठवला जात असून उर्वरित कांदा विक्रीसाठी प्राधान्य द्यावे लागत आहे, अशी परिस्थिती आहे. आणि बाजारभाव आणि सद्यस्थिती काय आहे तर बघा, शेतकऱ्यांच्या माहितीनुसार सध्या 1 एकर कांदा पिकासाठी 40,000 ते 45,000 रुपये खर्च येतो. प्रति क्विंटल 1,600 ते 2,000 रुपये उत्पादन खर्च असताना बाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 1,000 रुपये या ठिकाणी दर मिळतो आहे. तर हलक्या दर्जाच्या व गोल्टी कांद्याला अवघे 200 ते 600 रुपये भाव मिळत असल्याचं शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणे हे कठीण झाले आहे. वस्तुस्थिती आहे अशी परिस्थिती सध्याची आहे. आणि काय सांगावं, 1,000-1,200 रुपयाच्या हातात या ठिकाणी कांदा विकतो आहे. आणि ही जर अशी परिस्थिती राहिली तर 1,200सुद्धा चांगल्या सुपर क्वालिटीच्या कांद्याला आहे. गोल्टी जर असली तर त्याला 500-400 अशा प्रकारचे भाव आहे. 600 रुपयापर्यंतचा भाव आहे. ही परिस्थिती फार दयनीय आहे. त्याच मित्रांनो प्रतिक्रिया आहे हरिभाऊ महाजन यांचं काय म्हणणं आहे तर बघा, सध्या कांद्याला बाजारात 900 ते 1,000 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी गुंतवलेली भांडवली परत मिळत नाही. त्यातच नाफेडमार्फत 1,235 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदीचा शासनाने निर्णय घेतला. मात्र तोही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. कांदा उत्पादन किमान 2,500 ते 3,000 रुपये दर मिळण्याचे शासनाचे धोरण आखावे. अरे 1,235 रुपयेसुद्धा शासनाने दर जाहीर केले असले तरी ते वास्तविक त्या भावाने ही खरेदी करत नाही आहे. आणि त्यांचे जे काही केंद्र आहे नाफेडचे, त्याचे निम्म्याहून त्यांनी कांदा खरेदी यंदा उद्दिष्ट कमी केलं आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर त्याही भावाने त्यांचे जे केंद्र आहे तिथेही सुद्धा पारदर्शकतापणा नाही आहे. त्यामध्ये नियम, अटी, शर्ती खूप मोठ्या आहे. आणि एकंदरीतच या नियम, अटी, शर्तीमुळे त्यामुळे शेतकरी डबघाईस गेलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि या ठिकाणी शासनाने कांदा उत्पादन किमान 2,500 ते 3,000 रुपये दर मिळण्यासाठी शासनाचे धोरण आखावे. तेव्हा शेतकऱ्यांना काही प्रोडेबल म्हणजेच त्याचं उत्पादन शुल्क निघेल आणि 2 पैसे त्याच्या खिशात जातील. अशा प्रकारचा निर्णय घेऊन शासनाने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. परंतु असं दिसत नाही आहे. हे शासन या भावाने कांदा तर खरेदी करणारच नाही. परंतु असंच जर राहिले तर काही दिवसामध्ये शेतकरी आपला माल पिकवण्याचं थांबवतील तरी कसं हो. त्याला इन्कम सोर्सच दुसरा नाही. त्याचं जगणं निसर्गाच्या या ठिकाणी जीवावर आहे, शासनाच्या जीवावर आहे. आता इतर ज्या काही कंपन्या, खत, बिया आणि औषध फवारण्याच्या ज्या काही कंपन्या आहे, पेट्रोल डिझेलच्या ज्या काही कंपन्या आहे, जसं की घरगुती वापरण्यात येणारे पदार्थात जे काही कंपन्या आहे त्यांच्या स्वतःच्या मालाची किंमत ते स्वतः ठरवतात आणि ठरवलेले असतात. परंतु शेतकरीच असा एक कंपनी आहे ज्याच्या मालाची किंमत तो स्वतः ठरवत नाही. त्याच्या मालाची किंमत हे ऐरे गैरे न तू खैरे हे ठरवत आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर म्हणूनच शेतकऱ्यांची याची अवस्था आहे. आपल्या शेतकऱ्यांचं असं पाहिजे, आपला कांदा आणि आपलाच भाव घ्यायचा असेल तर घ्या, नाहीतर सुटा, अशी परिस्थिती झाली पाहिजे. परंतु तशी होताना दिसत नाही आहे. कारण शेतकरी एकजूट नाही. इतर कंपन्यावाले, खत बियाणेवाले एकजूट आहे म्हणून त्यांना तशी परिस्थिती आहे. परंतु आपला जो काही शेतकरी समाज आहे तो एकजूट नसल्या कारणानं अशा प्रकारची दयनीय अवस्था शेतकऱ्यावर आज आली, मागं आली आणि इथून पुढे सुद्धा येणार आहे. जोपर्यंत एकजूट होत नाही, आपण एकजूट झालो नाही तर आपला असाच कारभार या सरकार वारंवार
करणारच आहे. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. सांगा तर व्हिडिओ आपण तुरंत थांबतो. जय महाराष्ट्र.